हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 10, भाग 1. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. भाषांतर. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झालेली आहे. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण पाहिलं की जे भगवंतांचा जन्म आणि कृती दिव्य असतात हे जाणतात, ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन मोक्ष मिळवून भगवंतांच्या धामी परत जातात. परंतु प्रेक्षक हो, या अगोदर कुणाला मोक्ष मिळालेला आहे का हेही आपण तपासले पाहिजे. कारण आपण जेव्हा बाजारामध्ये काही वस्तू खरेदी करायला जातो किंवा ऑनलाईन काहीतरी खरेदी करतो, तेव्हा आपण त्याचे रिव्ह्यूज बघतो की इतर लोकांनीही ती वस्तू खरेदी केलेली आहे की नाही, बरोबर. परंतु येथे शंका घेण्याची गोष्टच नाही, कारण या आधीही हजारो लाखो लोक भक्त बनून मोक्ष मिळवून भगवंतांच्या धामी परतलेले आहेत. म्हणून येथे सर्व्हिस 5 स्टार आहे. भूतकाळामध्ये खूप लोकांनी भक्तीच्या ज्ञानाने आणि भक्तीच्या तपस्येने शुद्ध होऊन कृष्ण प्रेमाला प्राप्त केलेलं आहे, भगवत धाम गाठलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक जीवात्म्याचे परम कर्तव्य आहे की कृष्णाप्रतीचे प्रेम प्राप्त करणे. या श्लोकामध्ये भगवंत हे सांगतात की हे कोण करू शकतं. तर जो आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त आहे तोच भगवंतांना जाणू शकतो. म्हणजे आपण भगवंतांना तात्विकदृष्ट्या तेव्हाच जाणू शकतो जेव्हा आपण आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो आणि आपल्या मनाला कृष्णमय बनवून त्यांना पूर्णपणे शरण जातो. तर आता आपण आसक्ती, भय आणि क्रोधाबद्दल चर्चा करू. तर आसक्ती म्हणजे भौतिक वस्तूंप्रती किंवा भौतिक संबंधांप्रतीची आसक्ती. आपण जे भौतिक तत्वज्ञान घेतलेलं असतं त्याबद्दलची आसक्ती. तसेच देहात्मबुद्धीची आसक्ती म्हणजे शरीरालाच आत्मा मानणारे आणि इंद्रिय तृप्ती करीत राहणे. तसेच जे या शरीराशी संबंधित आहेत, उदाहरणार्थ नातेवाईक, मित्रमैत्रिणी, मुले, बाळे, गाडी, बंगला, आपली नोकरी किंवा व्यवसाय इत्यादी. तसेच कोणी स्वतःच्या रूपावर आसक्त असतो, कोणी स्वतःच्या कुटुंबावर, कोणी स्वतःच्या संपत्तीवर, तर कोणी त्याच्या जन्मभूमीबद्दलही आसक्त असतो इत्यादी. या आसक्ती सकारात्मक असतात, त्यांना स्नेह म्हणतात. परंतु त्याही आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यापासून दूर ठेवतात, स्वतःमध्ये अडकून ठेवतात. तर काही आसक्ती नकारात्मक असतात, जसे की द्वेष. म्हणजे आपण एखाद्याचा द्वेष करीत असू तर त्या भावनाही आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यापासून दूर ठेवतात, अडकवतात. उदाहरणार्थ, दुर्योधनाचे पूर्ण जीवन आसक्ती आणि द्वेषाने म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक आसक्तीने भरलेले होते. त्याने कर्णाशी मैत्री केली, ती सुद्धा पांडवांप्रतीच्या द्वेषाच्या आधारावर. पूर्ण मानव समाजच या आसक्तीवर आधारलेला आहे. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये ही आसक्ती आहे तोपर्यंत आपले हृदय शुद्ध होऊच शकत नाही. म्हणून सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही आसक्ती असल्या तरी भगवंत सांगतात की आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांच्या मार्गदर्शनानुसार सेवेद्वारे आपल्या हृदयामध्ये भगवंतांप्रती आध्यात्मिक आसक्ती निर्माण करू तेव्हा. उदाहरणार्थ, पूर्वी वधू आणि वर एकमेकांना न बघताच त्यांचे कुटुंबीय त्यांचं लग्न ठरवित असत आणि मग त्यांचं लग्न झाल्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम जागृत होत नसे, बरोबर. त्यासाठी मग घरातील मोठे लोक त्यांना एकमेकांच्या सेवेत लावत असत आणि मग हळूहळू त्यांच्या हृदयामध्ये एकमेकाबद्दलचे प्रेम जागृत होत असे. त्याचप्रमाणे आपणही कृष्ण भक्तांद्वारे भगवत सेवा कशी करायची हे जाणून भौतिक वस्तूंना, भौतिक संबंधांना कृष्ण सेवेमध्ये लावून त्यांना आध्यात्मिक आसक्तीमध्ये परिवर्तित करू शकतो. भगवंतांना जाणण्यासाठी भगवंत दुसरी गोष्ट त्यागण्यास सांगतात, ती म्हणजे भय. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खूप आसक्ती असते तेव्हा ती गोष्ट खराब तर होणार नाही ना, माझ्यापासून ती दूर तर जाणार नाही ना, असे भय वाटते. उदाहरणार्थ,
अर्जुनालाही भीष्म, द्रोण आणि त्याच्या भावंडांबद्दल आसक्ती होती. त्यामुळे ते या युद्धामध्ये मारले गेले तर ते त्याच्यापासून दूर होतील असे त्याला भय वाटत होते, म्हणून तो लढत नव्हता. म्हणून आपल्याला जेवढी जास्त आसक्ती असते तेवढेच जास्त भयही असते. किंवा एखाद्या मनुष्याला त्याच्या संपत्तीबद्दल खूप आसक्ती असेल तर त्यालाही भय असते, तर कधी नोटबंदी तर होणार नाही ना, माझी संपत्ती कोणी हिरावून तर घेणार नाही ना, मग माझं भविष्यात काय होईल ही भीती असते. अशा प्रकारे मनुष्याला भौतिक अस्थिरतेबद्दलचे, मृत्यूचे, आजाराचे, भौतिक संबंधांबद्दलचे, सुरक्षिततेबद्दलचे भय असते. या भयापासून मुक्त होण्याचा एकमात्र उपाय म्हणजे आपण भगवंतांच्या प्रामाणिक प्रतिनिधींना शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार कृष्णमय जीवन जगावे. ते कसे? तर आपण नेहमी हरिनामाच्या जपाद्वारे भगवंतांच्या स्मरणामध्ये मग्न असले पाहिजे. उदाहरणार्थ, वृंदावनातील गोपी या भगवंतांचे सतत स्मरण करीत असत, त्यांना विसरूच शकत नसत. त्यासाठी आपणही भगवंतांची पूर्णपणे शरणागती स्वीकारली पाहिजे. तेव्हा कुठे आपण या भौतिक भयापासून कायमचे मुक्त होऊ. भौतिकवादी, मायावादी लोक त्यांच्याच रूपाचे भय ठेवतात. ते असा विचार करतात की मृत्यूनंतर आणखी एक रूप मिळेल आणि मग पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात आपण फिरत राहू. म्हणून ते रूपाबद्दल काहीच बोलत नाही, तर ते निराकाराबद्दल बोलतात. ते भगवंतांनाही निराकार मानतात. हे निराकारवादी लोक ब्रह्मज्योतीमध्ये जाऊ शकतात, परंतु ती जी दिव्य ज्योती आहे, तो जो प्रकाश आहे, तो भगवंतांच्या दिव्य शरीरापासून येत आहे आणि भगवंतही एक व्यक्ती आहेत, त्यांनाही रूप आहे हे ते कधीच समजू शकत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी ते ब्रह्मज्योतीतील जीवन खूप अवघड असते. प्रेक्षक हो, या जगामध्ये सर्वांनाच रूप आहे, बरोबर? तर मग भगवंतांना रूप कसे नसेल? ज्यांनी सर्वांना रूप दिले त्यांचे स्वतःचे रूप नाही हे कसं शक्य आहे? लोक असा विचार का करतात? आपण या संसारात राहतो, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला पाहतो, प्रत्येकाला रूप आहे. परंतु मायावाद्यांना वाटते की या संसारामध्ये दुःख आहे कारण आपल्याला रूप आहे. रूप नसते तर दुःखही नसतं. उदाहरणार्थ, आपल्या शरीराला कोणी त्रास देत असेल, पण जर आपल्याला शरीरच नसेल तर आपल्याला त्रास होणारच नाही असे ते विचार करतात. परंतु ते असा विचार करीत नाहीत की त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मी किंवा या जन्मी जे पाप केलेले आहे त्यामुळे ते दुःख उपभोगत आहेत. उदाहरणार्थ, सरकार सर्वांनाच उचलून कारागृहात टाकत नाही. फक्त जे नियम तोडतात, जे पाप करतात त्यांना शिक्षा दिली जाते, दंड दिला जातो. त्यांना सुधारवण्यासाठी कारागृहात टाकले जाते. समजा एखादा मनुष्य गाडीवर जात असेल आणि तो चुकला म्हणून त्याला पकडून त्याच्याकडून दंड वसूल केला गेला. दुसऱ्यांदाही तसंच झालं, तिसऱ्यांदाही तसंच झालं तर तो गाडीवर बसणारच नाही. त्याचप्रमाणे मायावादी लोक विचार करतात, रूप आहे म्हणून दुःख आहे, म्हणून सर्व काही निराकार आहे असं ते मानतात. म्हणून हे लोक ब्रह्मज्योतीमध्ये जाऊ इच्छितात, त्यावर ते उठूच इच्छित नाहीत. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आसक्ती आणि भयाचा त्याग करून हृदय शुद्ध केले पाहिजे आणि कृष्णमय जीवन जगून आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे. पुढील भागात आपण याच श्लोकावर मनन करताना भगवंत त्यांना जाणण्यासाठी कोणत्या तिसऱ्या गोष्टीचा त्याग करण्यास सांगतात आणि असे कोणते स्तर आहेत की जे चढल्यावर आपण सर्वोच्च कृष्ण प्रेमाची प्राप्ती करू शकू यावर चर्चा करू. आध्यात्मिक जीवनाला जाणूयात, भगवंत साकार आहेत हे हृदयापासून मानूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.